आता आपल्याला 28वा श्लोक चालू करायचा आहे. या 28व्या श्लोकामध्ये काय सांगतात आपण नाथराय आपण बघूया. विषयांची नावडे मातू ज्ञानप्राप्ती लागी उद्यतू या परी जो अतिविरक्तू तो संन्यास बोलिजे तू मुख्यत्वे. तो संन्यास बोलिजे मुख्य संन्यास कोणाला म्हणायचा? या परी जो अतिविरक्तू, ज्याला अति विरक्ती आलेली आहे, विषयापासून विरक्त झालेला आहे, भोगापासून विरक्त झालेला आहे. विषया नावडे मातू, त्यांना विषय अजिबात आवडत नाही. कारण विषयजनित जे सुख तेथेच आहे परमदुःख. विषयांच्या सुखामध्येच दुःख आहे आणि ते कसं क्षणिक आहे. क्षणिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट. क्षणिक सुखासाठी लोक नीतिभ्रष्ट होतात. पण जे परमसुख आहे, जे परमानंद सुख आहे, म्हणून परमहंस सुख आहे, त्या सुखासाठी काय, त्या सुखासाठी देव वेडावला. आणि वैकुंठ सोडून संत सदनी आला, असे परमहंस तत्वातले जे संत आहेत त्या सुखासाठी देव वेडावतो आणि वैकुंठ सोडून संतांच्या हृदयामध्ये भगवंत येऊन बसतो. विषया नावडे मातू, ज्याला विषयांची आवड नाही. ज्ञानप्राप्ती लागी उद्यतू, आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अहोरात्र मेहनत करतो. उद्यतू, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार होतो माणूस. या परी जो अतिविरक्तू, आणि जो विरक्त आहे, अतिविरक्तू सांगितल्या, अतिविरक्तीपणा ज्याला येतो, ज्याने विषयांचा त्याग केला आहे आणि ज्याला ज्ञानप्राप्तीची आवड निर्माण झाली अंतःकरणामध्ये, त्याला विरक्ती पण ताबडतोब येतो. आणि तो संन्यास बोलिजे तू मुख्यतू, आणि त्याला संन्यास म्हणतात मुख्य करून. आणि अशा ह्या अवस्थेतल्या त्या संन्यासी माणसाला काय म्हणतात? संन्यासी म्हणतात त्याला. अशा ज्यांना विषयांची आवड नाही, ज्यांना ज्ञानप्राप्तीची आवड आहे, ज्यांनी विषयांचं काय केलं आहे? त्याग केला आहे आणि ज्ञानप्राप्तीसाठी अत्यंत कष्ट करायला तयार झाला आहे. या परी आणि जो विरक्त झालेला आहे सगळ्यापासून, त्याला संन्यास बोलिजे तू मुख्यत्व. आणि तो संन्यासी बोलण्याच्या रांगेमध्ये आहे. जो ज्ञाननिष्ठ अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, कदा न मोडे अनुसंधान परमहंसा समान हा हंस. आता याच्यामध्ये संपूर्ण विश्लेषण त्यांनी आणलेलं आहे. काय सांगितले? की जो ज्ञाननिष्ठ आहे, ज्याची ज्ञानावर निष्ठा आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणे. लिहिलं की नाही? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी त्याला खूप ओढ लागलेली आहे. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी ज्याला अति आवड झालेली आहे मनामध्ये. जो ज्ञाननिष्ठ अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, सदा तो त्या आत्मस्वरूपाशी रंगून गेलेला आहे. आणि म्हणून आपल्या चोखोबारायांच्या भार्याने काय लिहिलं आहे? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. म्हणजे काय? बघा, त्या ध्यानाच्या अवस्थेत गेली आणि सगळं आत्मस्वरूपामध्ये ती काय झाली? एकरूप झाली. आणि म्हणून ती म्हणतो अवघा रंग एक झाला. आपल्याला अनेक रंग दिसतात, पण तिला फक्त त्या भगवत भक्तीच्या रंगामध्ये ती रंगून गेली. जशी मीराबाई रंगून गेली आणि तिला सगळीकडं जसा तुकोबारा रंगून गेला आणि सगळीकडे विठ्ठल 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 बोलतच राहिला, अखंड चिंतन विठोबाचे करत राहिला. तसं जो ज्ञाननिष्ठ अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, ज्याचं मन आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान झालेलं आहे, रंगले मन, ज्याचं मन पूर्णपणे रममान झालेलं आहे, त्या भजनामध्ये रंगून गेलेलं आहे. कदा न मोडे अनुसंधान. बघा, सतत त्याचं अनुसंधान चालू आहे. आणि खरोखर अनुसंधान सातत्याने चाललं पाहिजे. प्रत्येकाचं अनुसंधान माझेने अनुसंधानाविन, स्नान संध्या जपतप अवघेचे अधर्म जाण. नाथराय मागच्या अध्यायात सांगतात, माझ्याने अनुसंधानाविन म्हणजे जो आपला श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून भजन करणं.
स्नान संध्या जप तप, बघा स्नान करणं, संध्या करणं, जप करणं, तप करणं, यज्ञ करणं, हवन करणं, अवघेच अधर्म जाणं. ते धर्माला धरून नाही सांगतात. माझे अनुसंधानाविन, माझं अनुसंधान जर नसेल आणि माझ्या अनुसंधानाला टाकून जे जे आपण कर्म करू ते अधर्म जाणं. काय सांगतात? माझे अनुसंधानाविन स्नान संध्या जप तप यज्ञ हवन अवघेच अधर्म जाणं. माझं भजन ते नव्हे, माझं ते भजन नाही. माझं भजन काय? अनुसंधान. आणि ते अनुसंधान हे आपल्याला परमहंस तत्वामध्ये हंस परमहंस जे ज्ञान आहे, हंस परमहंसाचं जी मालिका आहे हंस परमहंसाची, त्या मालिकेमध्येच हे ज्ञान आहे. जो ज्ञाननिष्ठ अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, ज्याचं आपल्या आत्मस्वरूपामध्ये मन रंगलेलं. बघा, सदा स्वरूपी रंगले मन. आपल्याच आत्मस्वरूपामध्ये आपल्याला मन रंगलं पाहिजे. इतर देवांची पूजा करण्यामध्ये आपलं मन रंगलं नाही पाहिजे. कदा न मोडे अनुसंधान, आणि त्याचं भजन कधीच मोडलं जात नाही. परमहंसा समान हा हंस, आणि याला म्हणतात परमहंस. म्हणजे आधी अनादी काळापासून आलेलं ते भजन आहे, आणि त्याला परमहंसा समान हा हंस. आणि हे हंस हे तत्व आहे, आणि तत्व कधीही मोडलं जात नाही. आणि म्हणून काय सांगितलं आहे की एक तत्व नाम दृढ धरा मनी, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम येत आहे, नाम हेच तत्व आहे, आणि ती एकच आहे. तुमच्या आमच्या सगळीकडे एकच परमात्मा भरलेला आहे. सर्व घाटी राम देहादेही एक. पण तो देहादेही एक, झाडामध्ये तो आहे, मुंगीमध्ये तो आहे, ब्रह्मामध्ये तो आहे, सगळीकडे एकच आहे. पण तो कसा आहे? तर तत्वरूपाने आहे. आणि त्या तत्वाची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. आपलं तत्व हेच आपलं ईश्वर आहे. म्हणून एक तत्व नाम दृढ धरा मनी, हरीशी करुणा येईल, भगवंताला दया येईल. पण एक तत्व एकच आहे, तो एकच आहे परमात्मा. सर्व घटी राम देहादेही एकच. त्याचा पुढे विश्लेषण आपल्याला उत्तम प्रकारे दिलंय. तो ज्ञाननिष्ठ अतिसंपन्न सदा स्वरूपी रंगले मन, कदा न मोडे अनुसंधान, परमहंसा समान हा हंस. ज्याशी करिता भगवत भक्ती, अपेक्षा मात्राची झाली शांती, मोक्षापेक्षा अनुपजे चित्ती. हे संन्यास पद्धती अतिश्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ संन्यास पद्धती ही सांगितली. तर ह्या संन्यास पद्धतीमध्ये काय होतो? तर ज्याशी करिता भगवत भक्ती, या हंस संप्रदायामधील भगवत भक्ती करता करता कुठल्याच प्रकारची अपेक्षा राहत नाही. अपेक्षा मात्राची झाली शांती. बघा, अपेक्षाही राहत नाही, निष्काम होतो माणूस. आणि म्हणून निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना. निष्कामतेने भजन करणं हे तिन्ही लोकांमध्ये हे घडत नाही, पण संतांनी ते घडून दाखवलं. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना. पण सामर्थ्य विना घडेना निष्काम भजन. गुरुची शक्ती असेल तरच निष्काम भजन होईल. गुरुच्या शक्तीतून निष्काम भजन होतं, असं भजन होत नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्याशी करिता भगवत भक्ती, अपेक्षा मात्राची झाली शांती. कुठलीच अपेक्षा राहत नाही. मोक्षापेक्षा नुपजे चित्ती, मोक्ष पण नाही सांगितले. ही संन्यास पद्धती अतिश्रेष्ठ, हीच संन्यासी पद्धत आहे, आणि सगळ्यात श्रेष्ठ पद्धत आहे. सगळ्यात श्रेष्ठ पद्धत कुठली आहे? सगळ्यात श्रेष्ठ पद्धती आहे की हे भजन आपण करताना आपल्या चित्तामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा राहत नाही. निष्काम बुद्धीच्या भजनात त्रैलोक्य नाही तुलना, पण सामर्थ्य विना घडेना निष्काम भजन. आणि या भजनासाठी गुरुची शक्ती लागतो, गुरुचा आशीर्वाद घ्यावा लागतो. गुरुच्या आशीर्वादाशिवाय किंवा गुरुच्या त्या शक्तीशिवाय हे परमहंसाचं ज्ञान जे आहे हे कोणालाही प्राप्त करून घेता येत नाही.
म्हणून गुरुला शरण जायला पाहिजे. गुरुला शरण गेल्यानंतर गुरु त्या आत्मबोधावर आपल्याला आरूढ करतात. सोहमंसा तत्वमसी, आणि त्या तत्वमसीचा आपल्याला बोध देतात. ते तत्व तूच आहेस, ते तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. आणि त्या बोधावरून आपल्याला काय होतं तर या संपूर्ण ज्ञानाची आपल्याला ज्ञानाची अनुभूती येते. मोक्षापेक्षा अनुपजे चित्ती, आणि मोक्षाची अपेक्षा पण चित्तातून निघून जातो. कारण ते भजनच एवढ्या जोरात चालतो, त्या भजनामध्ये रंगून गेल्यानंतर आपला देहभान विसरून जातो. कसली अपेक्षा न कसला मोक्ष न कसला काय तिथे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदली उगवला सूर्य जैसा. ज्ञानोबा सांगतात की नाही हरिपाठामध्ये, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. ध्यान करणारही तिथे राहत नाही, ते ध्यान पण राहत नाही, आणि त्या भगवंताला प्राप्त करणं ध्येय पण राहत नाही. तो भजनामध्ये रंगून जातो, आणि भजनामध्ये रंगून जाणं म्हणजे भक्ती आहे. हे संन्यास पद्धती अतिश्रेष्ठ आणि सगळ्यात श्रेष्ठ संन्यास पद्धती सांगितली. ज्ञाननिष्ठ का मदभक्त, ही आश्रमधर्म दंडादियुक्त त्याग करावा, हृदयी समस्त बाह्य लोकरक्षणार्थ राखावे. ज्ञाननिष्ठ असो किंवा माझा केवळ भक्त असो, त्याने विविध दंडांनी युक्त असलेल्या सर्व आश्रमांचा मनातून त्याग करावा. बघा काय सांगितलं आहे, कुठल्या पण आश्रमामध्ये असला तर आश्रमच माणसाला त्रास देतो. तो आश्रमाचा मठाधिपती झाला म्हणजे त्याच्या मागे संसार लागून जातो. मग त्याला आत्मचिंतन करायला वेळच नसतो. मग तो मठ कसा सांभाळायचा, त्या मठामध्ये एवढी लोक येणार, मग त्याची रचना कशी करायची, मठ कसं बांधायचं, मग त्यासाठी आपल्याला पैसा कुठून आणायचा. जसा एखादा संसारी माणूस आहे तसाच त्याच्या मागे लागतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मठाचा त्याग करावा, सर्व आश्रमांचा मनातून त्याग करावा. कुठलाच आश्रम नाही सांगितलं आहे. आणि म्हणून गृहस्थ आश्रम सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे. या गृहस्थ आश्रमावरच सगळे आश्रम चालतात. मग तुकोबराया जगद्गुरू झाले, ज्ञानोबराया जगाची माऊली झाली, गृहस्थ आश्रमातून झाले. आणि गृहस्थ आश्रम सगळ्यात श्रेष्ठ आश्रम सांगितलेला आहे. म्हणून इथं काय लिहिलं, ज्ञाननिष्ठ असो किंवा माझा केवळ भक्त असो, त्याने विविध दंडांनी युक्त असलेल्या सर्व आश्रमांचा मनातून त्याग करून टाकावा. आश्रमांचा त्याग करायला सांग, पण बाह्यता लोकसंग्रहासाठी ते धर्म पाळावेत. पण लोकांना एकत्रित करण्यासाठी, लोकांचा संग्रह वाढवण्यासाठी आपल्याला धर्माचं पालन करावे लागेल. काय धर्माचं पालन करता करता धर्माला म्हणजे सर्व लोकांना या परमहंस तत्वाकडे आणण्यासाठी त्यांनी मठातून बाहेर पडावं. मठ धारण करून बसू नये, मठाधिपती होऊ नये, मठ स्थापन करू नये. रामदास स्वामींनी लिहिलं आहे, मठ स्थापन करू नये, मठाधिपती होऊ नये. मग लोकसंग्रहासाठी त्यांनी बाहेर पडायला पाहिजे. आणि आपल्या ह्या संप्रदायातील श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी कुठे बघा, कुठे तुम्हाला मठ दिसतो का, कुठं आश्रम दिसतो का तुम्हाला? सगळे लोकांमध्ये आले आणि जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी, देहाला कष्ट दिलं त्याने. आणि लोकांना, प्रत्येक माणसाला घरोघरी जाऊन त्याने हे अनुग्रह दिला, प्रबोधाचं चिंतन दिलं आणि प्रत्येकाला घडवलं त्याने. आणि हे काय थोडं बरं का, हे साधं काम आहे का? प्रत्येकाला ते ज्ञान देणं, त्याच्याकडनं करून घेणं. आपल्या संसाराची राख रांगोळी केली त्यांनी. कारण संसार हे दुःखमुळं त्यांना कळलं, लागती दुःखाचे इंगलं, विश्रांती नाही कोठे काही, रात्रंदिवस तळमळं. मग त्या तळमळीतून बाहेर पडले आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि विभूती आजच्या जगामध्ये, आजच्या ह्या काळामध्ये त्या विभूती ठरल्या. संप्रदायाची मालिका तयार केली, मालिका तयार झाली आणि त्या मालिकेतलं ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि असे आपल्याला सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग बाबा भेटले. आणि म्हणून आपल्याला हे अनादिकाळीचं संप्रदाय आहे.
लिहिलं की नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्ररायाचा मुख्य शिष्य. म्हणजे आदी अनादिकान भगवान शंकरापासून ही परंपरा आलेली आहे आणि त्या आपल्यापर्यंत आलेलं आहे. येचे आरतीचे निरूपण पुढे सांगेल श्रीकृष्ण, प्रस्तुत त्यागाचे लक्षण ऐक संपूर्ण हरी बोले. येचे आरतीचे लक्षण म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात या अर्थाचे निरूपण आता पुढे श्रीकृष्ण प्रत्यक्ष सांगणार आहेत आणि सध्या तो त्यागाचे लक्षण सविस्तर सांगत आहे. आणि ते पुढे आपल्याला काय सांगितलं आहे की त्याग कसं करायचं आणि त्या त्यागाची लक्षणं कशी असतात हे पुढच्या ओळींमध्ये आपल्याला आता भगवंत प्रत्यक्ष सांगणार आहे. येच्या अर्थीचे निरूपण पुढे सांगेल श्रीकृष्ण. पाण्यावरती कोणी दगड मारला, त्याच्यावरती लाटा आल्या तर ते प्रतिबिंब हलतो पण बिंब हलत नाही. प्रतिबिंब हलतो पण बिंब हलतो का? म्हणून बिंबासारखा काय, तो बिंब म्हणजे आत्मस्वरूपाशी, म्हणजे तो आत्मस्वरूपाशी एवढा एकरूप झालेला असतो तो की मूळ बिंब काही हलत नाही. मूळ बिंबाप्रमाणे आत्मस्वरूप हे आपलं मूळ बिंब आहे. आणि म्हणून तो संन्यासी काय झालेला असतो, तर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. अनेक आघात जरी आले, सुखे संतोष न यावे, दुःखे विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. ज्ञानोबा सांगतात सुखे संतोष न यावे, सुख झाला तरी संतोष मानत नाही. दुःखे विषादानं भजावे, दुःख झालं तरी त्याचा काय हे मानत नाही, मनामध्ये दुःख मानत नाही. आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये, कुठलाच लाभ मनामध्ये नाही त्याच्या, कारण तो आश्रम धारण केलाच नाही त्यांनी. ज्याने आश्रम धारण केला त्याला सगळ्या चिंता असतात, पण ज्याच्याकडे आश्रम नाही, जो सातत्याने आत्मचिंतन करत असताना सर्व धर्मातील लोकांना आपल्या धर्माप्रमाणे कसं वागायचं, आपला धर्म काय तर स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या आत्मस्वरूपाशी राहून, आत्मानुसंधानामध्ये सातत्याने राहून सगळी कर्म कशी करायची, कोणी उद्योगधंदा कसा करायचा, ज्याचा जो धंदा तो कसा करायचा, त्याने आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करताना त्या अनुसंधान सातत्याने सुरू ठेवून त्या भगवंताचं चिंतन करून सगळी कर्म कशी करायची, ह्याच्यासाठी ह्या संतांनी काय केलेलं आहे, प्रत्यक्ष संतांनी अवतार घेतलेला आहे, आपल्यासाठी अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून तो कर्म करी सकळे परी कर्माबंधाना कळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. जसा पाण्यामध्ये कमळाचं पान आहे पण तो पाणी अंगाला लावून घेत नाही, जसं कमळाचं फुलं आहे पण तो चिखलात उगवतो पण चिखल अंगाला लावून घेत नाही, तसे साधू असतात. झालेली सेवा आपले सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, श्रीपाद बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.